राहुल्या आता नुसतं चिंध्या होतात बघ. होय आजोला बोलवलं पाहिजे का तर ते चिंध्या चिंध्या करेल तिची. एक काम कर त्याला बोलव लवकर. तुझं तू बोलू की मग. आजा काय रे? अरे नाही एक महत्वाचं अर्जंट काम आहे र. आलो. मी आलो. ते बघ शीतल. अभिनंदन 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 अभिनंदन. काय ग शिकले तुम्ही इथं काय करताय? काय म्हणजे? अगं भेटायला आलोय. कोणाला? आमच्या फ्रेंडला. कोण फ्रेंड? अजिंक्य. तो कवापासून तुमचा फ्रेंड झाला? तो तुझा बॉयफ्रेंड. हळू बोल. अगं तुझा बॉयफ्रेंड तो आमचा फ्रेंडच झाला की. हे बघ आज तो तुझा बॉयफ्रेंड आहे पण उद्या जर तुझं ब्रेकअप झालं तर तो तुझा बॉयफ्रेंड नसेल. तो आज बी आमचा फ्रेंड आहे आणि उद्या बी आमचा फ्रेंडच असणार आहे. आमचा ब्रेकअप का होईल? काय सांगाव बाई तू एवढी भांडत असतीस की त्याच्या बरोबर. अय लाईक किती राहायचं कळलं ना? जगात काय बी होऊ शकतं पण आमचं ब्रेकअप कधीच होऊ शकत नाही कारण तो कायम माझ्या बरोबर आहे. आणि आजा बघ तू आलेली माहित बी नाही त्याला. तुझ्या संग बोलला बी नाही तो. आमच्या संग तर लय बोलला बाई. आम्ही सेल्फी पण काढलाय. हे बघ आंबा. ठीक आहे. इक्या आजा माझ्या संग असा का वागतोय? असा म्हणजे कसा? तो अजून माझ्या संग बोलला नाही माहिती. बेगावला बी बोलला नाही आणि गाडीत बी बोलला नाही. अगं किती गडबडे बघतेस का नाही तू? म्हणून काय झालं? मग काय मला भेटायचं नाही वे? ते काय मला नाही माहित. मला आत्ताच्या आत्ता आजाशी बोलायचं. ठीक आहे थांब मी त्याला बोलवून आणतो. हा भरती भेटती झालाय काय? एक मिनिट. काय कधी आला तू? काय एकत्र चालतं की काय हार दात काय काढतेस? तिकडे बघ. काय तिकडे? बघ की मग कळतं तुला. तिकडे बघ. वातावरण तापलेला काजा. जा लवकर बोल. जा जा नाहीतर मरशील. जा जा. बोल की. काय बोल की? बोलायला येळ आहे का तुझ्याकडं? का काय झालं? आता मला विचार काय झालं ते. गावाचं नाव काढलंच र बाबा. असंच काढत राहा आणि हे घे 10 रुपये आणि बिस्किटचा पुडा खा. काय अहो नको हा, आजी. असू दे अहो नाही खा 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 बिस्किटचा पुडा आणून खा. बरोबर. माझ्या नातावानी तू येस बाबा. हा ढापण्या त्या आज्याला बोलव जरा. आजा अरे लय महत्वाचं काम आहे. चल की. अरे चल की येशील माघारी. आज्या अरे त्या शिल्पीवाल्या पुरी कोण होत्या? अरे त्या कॉलेज मधून आलेत शुभेच्छा द्यायला आले. ढापण्या बघ जरा फौजीला भेटायला पुरी बाहेर नाही येतात आणि तुला इथं गावातल्या गावात कोण विचारा ना. साधं बर्थडेला कोण विश करा ना तुला. फौजी मेडल दाखव की जरा. हा अयो कसलंच मेडल आहे. फौजी सोन्याचं आहे का चांदीचं आहे? व कष्टाचं आहे. वा वा भारी. का रे शेखरे? नमस्कार भैया. हो दरवाजा बंद दिसला म्हणलं तुम्ही आत आहे का नाही. म्हणलं घरी गेलाय का काय. अहो बाहेर बघितलं का आजाची मिरवणूक कसली जोरात चालली ती.
अहो अख्खं गाव जमलंय. गावातल्या लोकांनी पैसे काढून त्याची मिरवणूक काढली. अरे शेखऱ्या, टॅलेंट बोलू दे त्याला. जनसामान्यांना बोलण्याचा अधिकार आहे. हा शेखरराव बोला. अहो तसं नाही भैया, तुम्ही चावडीवर दिसला नाही ना म्हणून लगोलग सांगायला आलो. अच्छा म्हणून सांगायला आलाय वय. सांग. अहो ते आज आलाय एवढंच सांगायचं होतं. ह्यात काय मजा नाही. म्हणजे मजा येईल असं सांग ना. म्हणजे गावात कोण कोण आले, काय काय चाललंय सगळं सांग. आजची मिरवणूक निघाली. अहो फटाके बँड ओवळायला बायका असं सगळं जंगी स्वागत केलंय त्याच. अजून आणि त्याला मेडल मिळालंय. मेडल भेटलं. कसलं मेडल मिळालं. अहो तो 400-500 फौजीतनं बेस्ट आलाय ना म्हणून त्याला बेस्ट मेडल मिळालंय. अरे बेस्टच झाले की मग. एकच नंबर झाले. मेडल म्हणजे काय साधी गोष्ट नाही. तुला मिळालं का मेडल कधी. नाही. तुला रे नाही भैया. लाज कशा वाटत नाही रे नाही म्हणते. आम्हाला मिळालं होतं 4थीत असताना. रनिंगच्या स्पर्धेत भाग घेतला होता आम्ही. पहिला जो येईल का नाही त्याला गोल्डन मेडल आणि शूज मिळणार होते. आणि जो सेकंड येईल त्याला सिल्वर मेडल. लई पडलो होतो तेव्हा आम्ही सेकंड आलो. फर्स्ट कोण आलं माहितीये का. हा आपला विजय. काय झालं. म्हणजे विजय पायना असा तो कसा का पहिला येणार असाच विचार करताय ना. तर त्याचं झालं असं. तो पहिला आला म्हणून आम्ही दुसरे आलो. तो जर पहिला आला नसता तर पहिलं कोण आलं असतं. तुम्ही. हाय का नाही. हा हाय का नाही. मी आला असतो का नाही पहिला. पण नाही तो आला. तो चुकला. आता चुकला म्हणला चुकीबरोबर शिक्षा फ्री मिळणारच. त्यानं पळण्याच्या शर्यतीत आम्हाला हरवलं. आता चालू बी शकत नाही बिचारा. तर त्या शर्यतीत आम्हाला सेकंड प्राइज मिळालं सिल्वर मेडल. आम्ही ते सिल्वर मेडल घेतलं. पिताश्रींकडे गेलो. म्हणलं हे बघा सिल्वर मेडल मिळाले. पिताश्री काय म्हणले माहितीये. आपण शर्यतीत भाग नाही घ्यायचा. आपण शर्यत भरवायच्या. आपण मेडल नाही घ्यायचं. आपण मेडल द्यायचं. मेडल वाटायचं. तेव्हापासून ह्या मेडलची काही किंमतच कळली. पण आज मेडलची किंमत कळली. मेडल पाहिजे बाबांनो. मेडल पाहिजे. त्यावेळी आम्ही हरलो. विजय जिंकला. पण ज्या शूज साठी तो जिंकला त्या शूज मध्ये घालणारा पाय मात्र त्याला गमवावा लागला कायमच. बिचारा विजय. ही तर गोष्ट संपती. गोष्टीचा बोध झाला असेल तर टॅलेंट. हा भैया. आजाने मेडल मिळवलं खरं. पण ज्याच्यासाठी मेडल मिळवलं तेच त्याला गमवावं लागेल. शीतल तुम्हाला आयुष्यात काय कमी पडू देणार नाही असं आम्ही ठरवलं होतं. पण तुम्हाला आमच्या भावनेची काहीच किंमत नाही. आमच्या प्रेमात कुठं कमी पडलो का ओळखू नाही शकला तुम्ही आम्हाला. त्या आज्यासाठी तुम्ही आम्हाला नकार दिला. आता तुम्हाला कळलं यो हर्षवर्धन देशमुख काय चीज आहे.
समाधान ना ना कसा आहेस? मी बरा आहे. लय दिवसात आपलं काय बोलणं झालं नाही. 2.5 महिन्यातनं बोलतोय आपण. हे सगळं का झालं, कसं झालं, कुणामुळं झालं ह्याच्यात नाही मला पडायचं. पण आज मला तुझं कौतुक करायचंय. माझं कौतुक? आणि कशा पाय? अरे अजिंक्यनं आपल्या गावाचं नाव एवढं वर नेलंय. अहो ना ना, मी कुठं काय केलंय? जे करायचं ते अजिंक्यनंच केलंय. हे बघ, तुझ्याशिवाय आज हे सगळं करू शकला असता का? तुझ्यासारखा मामा त्याच्या पाठीशी उभा राहिला म्हणून तो त्याचं स्वप्न सगळं पूर्ण करू शकला. आज पुष्पा, जीजी यांच्या कष्टाचं चीज झालं बघ. ना ना, आमच्या ताईचा आणि आज्याचा लहान असताना एकदा जत्रात फोटो काढला होता मी. तेव्हा आमच्या ताईनं त्याला हौसनं आर्मीचा ड्रेस आणला होता. एवढूसा होता आज्या तेव्हा. अहो त्याच्या त्या ड्रेस पासन ते त्याच्या आजच्या आर्मीच्या वर्दीपर्यंतच्या प्रवासाचा साक्षीदार आहे मी. लय कष्टाळूय पोर. आज त्याच्यामुळं माझी मान अभिमानानं ताट झाली. पंचक्रोशीत घराचं नाव निघालं. ही बघा की गौरव पदक. स्वतःचा पोरगा देशासाठी देणाऱ्या आई बापाला आर्मीवाले अभिमानाने देतात. आज ते पुण्य माझ्या वाट्याला आलं फक्त आज्यामुळं. कसं बोलू नानांशी? आज्या चितलीसाठी एकदम योग्य आहे ती. शीतलची निवड योग्य निघाली. आता लग्नाचं कसं बोल? नाना काय म्हणाला का हो तुम्ही? मला तुझ्याशी एकदम महत्वाचं बोलायचंय. समाधान मामा, मामी बोलावतात. पेपरवाले आले ती. चला जा तू, आपण निवांत बोल. आजचा दिवस तुमच्या सगळ्यांचा आहे. होय येतो मी नाना. चल. इकडे इकडे ये. काय तो माझ्या संग असं का वागतोय? कोण त्यो? आजा. नाव कुठं तर ऐकल्यासारखं वाटतंय ग. रावल्या. हा हा, आपला आज्या वय. गावातल्या सगळ्यांना भेटायला ये त्याला आणि मला भेटायला ये ना वे. तसं काही नाही, अगं तू लय बिजी आहे ना म्हणून. हा बर, म्हणजे आता तुम्ही त्याची बाजू घेणार. चालतं तुमचं, मी माझं काय ते बघते. अगं खरंच तुझ्यासारख्या पोरांनी आर्मीत भरती व्हायला पाहिजे बघ. तुला बघून लय अभिमान वाटतोय बाबा बघ. आज्या अरे आलो थांब. जर आमची पोरं जाऊन भरतीला उतरल्यात त्यांचं बी काम होईल. त्यांना सांगा, त्यांना जर काही मदत लागली ना तर मी आहे म्हणून. हा होय सांगतो बाबा, त्यांचंही बघ. आज इकडे ये जरा. आलो. काय रे बोलत होतो तुम्ही तिकडे? आज्या तू आता मरणार आहेस का? सत्ते. दहा. कुठेस तू? महादेव मंदिर. 9 8 7 6 5. शिकले. काय झालं? हा काय झालं? मी तुझ्यासाठी बेगापतूर आले. गाडीत बी आपण एकत्रच होतो. नंतर तुझी मिरवणूक झाली, आपण संगच होतो.
पण तरी बी तुला एकदा बी वाटलं नाही माझ्या संग 2 शब्द बोलावंस? सॉरी. मला बी वाटत होतं तुझं कौतुक करावंस, पण तुम्हाला तर येळच नाही ना. शितले बोल नगच माझ्याशी. शितले, हे बघ, मी आता जरी बाकीच्यांना वेळ दिला असला ना तरी इथनं पुढे माझा सगळा वेळ तुझ्यासाठी, देशासाठी असणार. 2.5 महिने आपलं बोलणं झालं नाही. तू जरी मला कारण सांगितलं नसलंस ना तरी मला कारण कळलं. आपल्याबद्दल तुझ्या घरी कळलं आणि घरच्यांचा विरोध होता, आणि या सगळ्या गोष्टीचा माझ्या ट्रेनिंगवर परिणाम होऊ नये म्हणून तू सांगितलं नाही. आपण दोघं एकमेकांपासून लांब असलो तरी या 2.5 महिन्यात माझ्यासाठी अशी काय शक्ती बनली होतीस ना की माझं सगळं ट्रेनिंग पूर्ण करू शकलो. सगळी संकट पार केली. इकडे तुझ्या पुढे बी संकट असतील, आणि त्या सगळ्यावर मात करून तू आपल्या लग्नासाठी घरातल्यांना तयार केलं. खरंच शिकले, एका मुलाला बायको म्हणून अशीच पोरगी पाहिजे असते. तू माझ्यासाठी जे करू शकतीस ना कुठलीच पोरगी करू शकत नाही. मी तुझ्या पायाजवळ अख्खी दुनिया जरी आणून ठेवली ना तरी कमी. मला माहित नाही मी आयुष्यात तुझ्यासाठी काय करू शकतो का नाही, पण तू जी गोष्ट मागितली होतीस ना ती गोष्ट मी आज आणली. कुठली गोष्ट? डोळे बंद कर. हे बघ, तूच म्हणली होतीस ना बेस्ट रिक्रूटचं मेडल मला दागिना म्हणून पाहिजे. आणलं. तू पहिल्यांदा माझ्याकडे काहीतरी मागितलं होतं ती मी आणणार नाही असं होऊच शकत नाही. आता यो दागिना कायम तुझ्या जवळ ठेवायचा. ह्या दागिन्याची खरी जागा इथे. अगं पण आपलं ठरलं होतं ना ते तुझ्या जवळ ठेवायचं, मग तुझ्या जवळ ठेव. अहो फौजी, मी तुमच्या हितच तर हाय. हे मेडल कायम माझ्या बरोबर राहील. आणि हो, मला नुसतं एकच मेडल नको, अजून असलं दागिनं पाहिजे. फौजी, मला सोन्यानं अन्न मडवलं नाही तरी चालेल, पण तुमची छाती कायम असल्या मेडलनी सजलेली पाहिजे. कारण फौजीचा पराक्रम ह्योच फौजीच्या बायकोचा खरा शृंगार असतो. मी लय नशीबवान आहे बघ, मला तुझ्यासारखी पोरगी मिळाली. नाही फौजी, तुमच्यापेक्षा जास्त नशीबवान तर मी आहे. कारण प्रत्येक फौजीला पोरगी मिळतेच, पण प्रत्येक पोरीला फौजी नाही मिळत.